आपल्या या दवाखान्यामध्ये एकूण 3 ऑपरेटरीज आहेत. त्यापैकी एक ऑपरेटरी ही माझी आहे, ऑपरेटरी नंबर 1. त्याच्यामध्ये आपण मायक्रो रूट कॅनल तंत्रज्ञान हे काय आहे हे बघू शकतो. त्याला मायक्रो एंडोडॉन्टिस्ट ट्रेजरी मध्ये आपण ओपन करूयात, काय काय आहे बघूयात आपण. चला सर, तर पहिला प्रश्न आपला हा असणार आहे, मायक्रो डेंटिस्ट्री म्हणजे काय? नॉर्मल डेंटिस्ट्री पेक्षा मायक्रो डेंटिस्ट्री कशी वेगळी? खूपच छान प्रश्न विचारलाय. आधीच्या कामामध्ये डेंटिस्ट्रीमध्ये लोक काम करायची, त्यावेळेस जो काय काम व्हायचं ते आपल्या नॉर्मल डोळ्यांनी बघायचे. मग त्या गोष्टीला मोठं करून मोठ्या स्केलवरती बघून जर आपण बघायला चालू केलं तर त्याचं जे रिझल्ट आहेत ते खूप चांगले मिळतात, ते जास्त चांगलं दिसतं. आणि त्याला म्हणतात मायक्रो लेवल मध्ये बघणे. म्हणजे मॅग्निफिकेशन कसं होणार, तर मायक्रोस्कोपचा वापर करून बघणार किंवा लूपचा वापर करून बघणार. ह्याला म्हणतात मायक्रो डेंटिस्ट्री. आणि त्यामध्ये टूल्स आलेत परत, म्हणजे साधे मिरर्स आणि मायक्रो मिरर्स, साधे ड्रिल्स, मायक्रो ड्रिल्स. हा फरक का केला आहे? छोट्याशा भागामध्ये होल मारून दाताला पूर्णपणे उद्ध्वस्त न करता चांगल्या लेवलला नेऊन आपण तो दात प्रिझर्व्ह केला तर तोच दात आपल्याला पुढील 10 वर्षापर्यंत सहकार्य करू शकतो खाण्यामध्ये. नक्कीच नक्कीच. मी पण नेहमी पेशंट्सला जे नॅचरल आहे ते बेस्ट आहे, त्याला वाचवायला नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या दाताला वाचवायचा प्रयत्नच केला पाहिजे. आपण सुरुवात कुठून करणार आहोत? सर्वप्रथम ह्या दवाखान्यातलं माझं हृदय म्हणजे डेंटल ऑपरेटिंग मायक्रोस्कोप. ओके. मला आनंद होतो की मी सर्वप्रथम मायक्रो तज्ञ आहे जो कार्ल झाइस हे प्रख्यात जर्मन टेक्नॉलॉजी मायक्रोस्कोप मशीन आहे. ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग मेडिकल मध्ये मोतीबिंदू, पोटातली एंडोस्कोपी, आर्थ्रोस्कोपी हाडातली ह्याचा केला जातो. मायक्रोस्कोप टेक्नॉलॉजी काय आहे, ह्याचा पेशंटला काय फायदा आहे, ओके, माझं ते विजन होतं. आणि ते विजन मी जर्मनीमध्ये शिकलो, त्याचा उपयोग केला आणि ऑलमोस्ट 45 लाख रुपयाची मशीन आहे. 45 लाख असे दिसतात सरांच्या दिलची धडकन. 45 लाख. तर एक्स्ट्रा मी काय केलं, बॉडी बरोबर एक एक्स्ट्रा माउंट घेतला. त्या माउंटला मी हे कॅमेरा लावलाय सोनी अल्फाचा. अल्फा लावल्यामुळे काय होतं, ह्याची क्वालिटी आणि विजन आपण जे बघतो हेच विजन मी व्हायला आउट करून टीव्हीवर दाखवतो. म्हणजे पेशंटला इथं बसल्या बसल्या समोर दिसतं. म्हणजे काम करणे, एज्युकेशन देणे आणि अवेअर करणे